बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। खासदार सुप्रियाताईंनी हरामखोर प्रवृत्तीच्या कार्यक्रमाला जायला नको होतं। पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची समरजित घाटगेंवर नाव न घेता टीका। मागचं ईडीचं प्रकरण तर त्यांना माहिती पाहिजे होतं हे ईडीचं प्रकरण कशामुळे झालं। त्या हरामखोर प्रवृत्तीच्या कार्यक्रमाला त्यांनी जायचं टाळायला पाहिजे होतं। धनगर समाजानं शेळ्या मेंढ्या राखायचं बंद केलं तर जनतेला कुत्र्याचं मटण खावं लागेल। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य। म्हणजे पुढच्या पिढीत आमचा पोरगा मेंढर राखणार नाही आणि जेव्हा धनगर मेंढ्या राखायचा बंद होईल तेव्हा या महाराष्ट्रातल्या लोकांना कुत्र्याचं मटण खावं लागेल। कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ आमचाच, शिवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्यात करण्यात आला दावा। कोल्हापुरात आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज शेळ्या मेंढ्यांसह उतरला रस्त्यावर। आरक्षणाचा प्रश्न मार्गी न लावल्यास आगामी निवडणुकीत ताकद दाखवण्याचा आमदार गोपीचंद पडळकरांचा सत्ताधाऱ्यांना इशारा। आणि हुपरीतील चांदी व्यावसायिकाच्या खुनाचा उलगडा, सख्ख्या भावानंच मित्राच्या मदतीनं केला खून, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं केली दोघांना अटक।